तुम्ही ज्या भिंतींकडे दररोज पाहता त्या केवळ विटा सिमेंटचे बांधकाम नसून तुमच्या नशिबाचे आरसे आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? यद भावम तद्भवती, अर्थात तुम्ही ज्या गोष्टींकडे सतत पाहता तशाच पद्धतीचे विचार तुमच्या सुप्त मनात घर करतात. आपल्या घरातील प्रत्येक भिंत एका विशिष्ट ऊर्जेचा स्रोत असते. त्यावर लावलेले एक छोटेसे चित्र तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद ठेवते. हे केवळ अंतर्गत सजावट नसून निजो इम्पॅक्ट आणि कॉस्मिक एनर्जी यांचा एक अद्भुत मिलाफ आहे. चला तर मग तुमच्या प्रगतीची दारे उघडणारी ती 10 चित्रे कोणती ते पाहूया. पहिले चित्र आहे कामधेनू गाय. पौराणिक ग्रंथ विश्वकर्मा प्रकाशनुसार कामधेनू सर्व सुखांचे मूळ आहे. ज्या घरात वासराला दूध पाजणाऱ्या कामधेनूचे चित्र असते तिथे कधीही अन्नाची आणि धनाची कमतरता भासत नाही. हे चित्र पोषण आणि सात्विक ऊर्जेचे प्रतीक आहे. कसे करावे? हे चित्र नेहमी घराच्या ईशान्य म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात लावावे. ही गुरुग्रहाची दिशा आहे जिथे कामधेनूची ऊर्जा द्विगुणित होते आणि घरातील तणाव कायमचा नष्ट होतो. दुसरे शक्तिशाली प्रतीक म्हणजे सूर्याचा रथ ओढणारे 7 पांढरे घोडे. हे घोडे वेग, शक्ती आणि अजेय साहसाचे प्रतीक आहेत. कसे करावे? लक्षात ठेवा, घोडे केवळ पांढऱ्या रंगाचेच असावेत आणि ते घराच्या आत येताना दिसावेत. प्रसिद्धी हवी असेल तर दक्षिण भिंतीवर लावा आणि करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर पूर्व भिंतीवर. धावणाऱ्या घोड्यांचे चित्र पाहिल्यावर तुमच्या रक्ताभिसरणावर सकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे मनातील आळस दूर पळून जाते. जर पती पत्नीमध्ये किंवा घरातील नात्यात तणाव असेल तर तिसरं चित्र आहे 2 हंसाची जोडी किंवा राधाकृष्ण. हंस हा पक्षी शुद्धतेचं प्रतीक आहे. कसे करावे? हे चित्र शयनकक्षात नैऋत्य म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात लावावे. मानसशास्त्रानुसार अशी प्रेमळ चित्र पाहिल्याने मेंदूत आनंदी संप्रेरके स्रवतात, ज्यामुळे नकारात्मकता नष्ट होऊन प्रेम वाढते. हे केवळ चित्र नसून तुमच्या नात्याला सांधणारा एक भावनिक दुवा आहे. चौथे रहस्य आहे प्रवाही पाण्याचे चित्र. पाणी हे समृद्धीचे प्रतीक आहे. उत्तरेकडील भिंत ही कुबेराची दिशा मानली जाते. कसे करावे? उत्तर किंवा ईशान्य दिशेला संथ वाहणाऱ्या धबधब्याचे चित्र लावावे. यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. पण सावधान, पाण्याचे चित्र कधीही हिंसक किंवा वादळी लाटांचे नसावे. स्थिर आणि निर्मळ पाणी म्हणजे तुमच्या आयुष्यातील स्थिर लक्ष्मी होय. 5वे चित्र म्हणजे घनदाट हिरवे जंगल. हिरव्या रंगाचा संबंध बुध ग्रहाशी आणि बुद्धिमत्तेशी आहे. कसे करावे? जर मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर घराच्या पूर्व दिशेला दाट हिरवळीचे चित्र लावा. निसर्गाचा हा रंग डोळ्यांना शांतता देतो आणि एकाग्रता वाढवतो. हे चित्र वायू तत्व संतुलित करते, ज्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि नवीन सर्जनशील कल्पनांना जन्म मिळतो. 6वे प्रतीक आहे उगवता सूर्य. सूर्योदय म्हणजे केवळ दिवसाची सुरुवात नाही तर ती विजयाची प्रचिती आहे. कसे करावे? ज्यांना आत्मविश्वासाची कमतरता वाटते त्यांनी पूर्व भिंतीवर सूर्योदयाचे चित्र लावावे. हे चित्र थेट तुमच्या आज्ञाचक्रावर प्रभाव टाकते. यामुळे तुम्हाला समाजात मानसन्मान मिळतो आणि मनातील भीती दूर होऊन एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. 7वे महत्त्वाचे चित्र म्हणजे उंच डोंगर किंवा पर्वत. हे पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करते. कसे करावे? तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये तुमच्या खुर्चीच्या मागे डोंगराचे चित्र असणे अत्यंत शुभ आहे. हे तुम्हाला जीवनात स्थिरता देते. यामुळे तुमच्या निर्णयांना वजन प्राप्त होते आणि कठीण काळातही तुम्हाला कोणाचा तरी भक्कम आधार आहे अशी मानसिक भावना निर्माण होते. 8वे चित्र आहे फिनिक्स पक्षी. हा काल्पनिक पक्षी स्वतःच्या राखेतून पुन्हा जन्म घेण्याच्या जिद्दीसाठी ओळखला जातो. कसे करावे? जर तुम्हाला वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर दक्षिण दिशेला फिनिक्सचे चित्र लावा. हे चित्र तुमच्यातील सुप्त इच्छाशक्तीला जागृत करते. कठीण प्रसंगातून बाहेर पडून पुन्हा गरुड झेप घेण्याची ताकद हे चित्र तुम्हाला दररोज सकाळी पाहत असताना देत असते. 9 आणि 10 क्रमांकावर आहेत कमळाचे फूल आणि उडणारे पक्षी. कमळ हे अध्यात्माचे आणि शुद्धतेचे प्रतीक आहे, जे पूजेच्या घरात लावले तर घराचा ऑरा शुद्ध होतो. तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचा समूह उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य कोपऱ्यात लावल्याने आयुष्यात नवीन संधी आणि स्वातंत्र्य मिळते. ही दोन्ही चित्रे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार करतात आणि मनातील विकार दूर ठेवण्यास मदत करतात. लक्षात ठेवा, चित्र हे केवळ एक कागद नसून ते तुमच्या घराच्या ऊर्जेशी संवाद साधणारे एक माध्यम आहे. चित्र लावताना तुमच्या मनात श्रद्धा आणि सकारात्मक भावना असणे अनिवार्य आहे. जेव्हा तुमची दृष्टी या शुभचित्रांच्या संपर्कात येईल तेव्हा केवळ चमत्काराची अपेक्षा करू नका, तर स्वतःमध्ये होणाऱ्या बदलाची खात्री बाळगा. योग्य दिशा आणि योग्य चित्राचा हा मेळ तुमच्या नशिबाचे कुलूप उघडल्याशिवाय राहणार नाही. आपल्या शास्त्रात सांगितले आहे की जशी आपली दृष्टी असते तसेच आपल्याला जग दिसते.
आपल्या विचारांवर आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा मोठा पगडा असतो. म्हणूनच आपल्या घराला अशा शुभचिन्हांनी सजवा जे आपल्याला ध्येयाकडे नेतील. श्रद्धेने आणि शास्त्राने केलेले छोटे बदल मोठे परिणाम घडवून आणतात. हाच सनातन धर्माचा मूळ संदेश आहे. यत भावम तद भवती. जैसी जैसी भावना होसे त्याला तसेच फळ प्राप्त होते. ब्रह्मांड पुराण. ओम नमः शिवाय.